काही दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील उरण येथे कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते। आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। किवळा येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। पशुसंवर्धन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून 5 ते 65 कोंबड्यांची पिल्ले ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावली असून आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी 10 किलोमीटरपर्यंतचा क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। या परिसरात कोंबड्यांची खरेदी विक्रीची दुकाने, चिकन दुकाने, वाहतूक, बाजार आणि यात्रा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चिकन प्रेमींनी यामुळे धसका घेतला आहे। मात्र नागरिकांनी बर्ड फ्लूला घाबरू नये, चिकन खाताना चांगले शिजवून आणि स्वच्छ करून खावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। बर्ड फ्लू पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत। दरम्यान बर्ड फ्लूमुळे मासे आणि मटण खाण्याकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलाय। शिजवलेले चिकन पूर्णपणे सुरक्षित। जेव्हा बर्ड फ्लूची साथ आली होती त्यावेळी राज्याचे तत्कालीन अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर शीतलकुमार मुकणे यांनी बर्ड फ्लूविषयी सर्व अफवांना निवारण केलं होतं। अंडी व कोंबडींचं मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होतो। त्यामुळे अशा पद्धतीने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे। उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। त्यामुळे तुम्ही स्वच्छ स्वयंपाकघरात बनवलेले आणि व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ले असेल तर तुम्हाला बर्ड फ्लूचा धोका नाही आहे। मात्र कच्चे मांस खाल्ले असल्यास त्यासाठी तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञाकडून मदत घेता येईल। त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा। पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।